त्यांना श्रेयवादामध्ये गरज नाही हो, त्यांना ब्रिज होण्यामध्ये गरज आहे. तुम्हाला आम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे? ब्रिज होण्यात इंटरेस्ट आहे ना. आपल्याला काय करायचं, उद्या महेंद्र थोरवेंनी करावा, उद्या सुधा घारेंनी करावा आणि उद्या लोक बोलते नितीन सावंतनी करावा. पण मायबाप कर्जतच्या जनतेला एकच इंटरेस्ट आहे की बाबा हा ब्रिज व्हावा आणि याच्यातून आमची सर्वसामान्य जनतेची याच्यातून सुटका व्हावी. कर्जत शहरात बहुप्रतीक्षित उड्डाणपूल किंवा पुलाच्या प्रश्नावर अखेर राजकारण तापू लागले असून गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नावर आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. आम्हाला श्रेयवादात रस नाही तर सर्वसामान्य जनतेला दिलासा देणाऱ्या पुलाच्या निर्मितीमध्ये रस आहे, असा स्पष्ट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा उपप्रमुख नितीन सावंत यांनी कर्जत तालुक्यात आयोजित एका बैठकीत अत्यंत आक्रमक पवित्र मांडला आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून कर्जतकर नागरिक आणि विशेषतः महिलांना वाहतूक कोंडी आणि घराबाहेर पडताना होणाऱ्या त्रासाची जाणीव कोणालाही नव्हती. मात्र आता शिवसेनेने आंदोलनाची हाक दिल्यानंतर राजकीय नेत्यांना आणि प्रशासनाला उपरती झाली असून याचीच धास्ती घेऊन आता धावपळ सुरू झाल्याचा टोला त्यांनी लगावलाय. यावेळी पुलाच्या राजकारणावर उघडपणे बोलताना सावंत म्हणाले की हा पूल उद्या महेंद्र थोरवे यांनी करावा किंवा इतर कोणीही करावा, याच्याशी सामान्य जनतेला काहीही देणे घेणे नाही. जनतेला आणि कर्जतच्या मायबाप रयतेला फक्त पूल प्रत्यक्षात उभा राहण्यात रस आहे. काही दिवसांपूर्वी तालुका प्रमुख आणि सचिवांनी घेतलेल्या वेळेनंतर ट्रॅफिकच्या समस्येमुळे पोहोचण्यास उशीर झाला होता. मात्र काल खासदार सुनील तटकरे यांच्याकडे हा विषय नेऊन प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न झाला, परंतु जोपर्यंत पुलाचे प्रत्यक्ष काम होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना ही रस्त्यावर लढणारी आणि संघर्ष करणारी संघटना आहे. त्यामुळे गरज पडल्यास साखळी उपोषण, आमरण उपोषण किंवा रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसण्यासही आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असा सज्जड दम प्रशासनाला आणि संबंधितांना यावेळी देण्यात आला असून कर्जतच्या विकासाचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर तीव्र लढा उभारला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. बघा, आता MSCDCवर आमचं पत्रव्यवहार पहिल्यापासून चालू आहे. 4-5 दिवसापूर्वीच आमचे तालुका प्रमुख असतील, सचिव असतील, त्यांचा टाइम त्या ठिकाणी घेतला होता. पण ट्रॅफिकच्या समस्यांमुळे त्यांना पोहोचायला वेळ झाल्यामुळे आज राज्यमंत्री आहेत बोर्डीकर मॅडम, त्यांना त्या पुढे घेऊन गेल्या. येणाऱ्या दिवसामध्ये हे टेंडर होणार आहे का, हे किती दिवसात होणार आहे, याची सगळी माहिती घेऊन त्यांची खरंच ते तिथं ब्रिज होणार आहे का याची एकदा आमच्याकडे माहिती आली तर त्याच्यानंतर आम्ही जर हे जर असेल त्याच्यावरती जे इम्प्लिमेंटेशन करायचं असेल याचा तो मार्ग आम्ही त्या ठिकाणी निवडू. पण आमचा संघर्ष ज्या दिवशीपर्यंत ब्रिज होणार नाही तिथपर्यंत आम्ही कर्जतकर मायबाप जनतेबरोबर आहेत. आज कर्जतकर माझे तुम्ही जर गेले, तुम्ही बाजारात फिरा, कुठे पण फिरा, तालुक्यात फिरा, त्यांना श्रेयवादामध्ये गरज नाही हो, त्यांना ब्रिज होण्यामध्ये गरज आहे. तुम्हाला आम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे? ब्रिज होण्यात इंटरेस्ट आहे ना. आपल्याला काय करायचं, उद्या महेंद्र थोरवेंनी करावा, उद्या सुधा घारेंनी करावा आणि उद्या लोक बोलते नितीन सावंतनी करावा. पण मायबाप कर्जतच्या जनतेला एकच इंटरेस्ट आहे की बाबा हा ब्रिज व्हावा आणि याच्यातून आमची सर्वसामान्य जनतेची याच्यातून सुटका व्हावी. आणि आमची भूमिका याच्यासाठीच आहे की आम्ही त्याला कारण एकच आहे की तुम्ही आता श्रेयवाद घेताय, तो श्रेयवाद नक्की घ्या. आम्ही आंदोलन करणारे समजल्यामुळे तुम्हाला जाग आली, त्याबद्दल पण तुमचं स्वागत आहे. याच्याही तुम्हाला जाग आली नव्हती, ती जाग आत्ताच आली तेव्हा आम्ही आंदोलन करणार. याच्या आधी या 2-3 वर्ष आज तुम्ही सगळे कर्जत तालुक्याचे पत्रकार या ठिकाणी आहेत. तुम्ही जरी इथून बाहेर निघायचं असेल, आतमध्ये यायचं असेल तर काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती. तेव्हा का नाही सुटले, तेव्हा का नाही त्यांच्या मनात आलं की आम्ही तटकरे साहेबांकडे जावं, आम्ही उद्या पारणे साहेबांकडे जावं आणि हा ब्रिज सँक्शन करावं म्हणून. नगरपालिकेचा आत्ता झाली 4 महिने, पण का तेव्हा सुचलं नाही. पण आता आम्ही जेव्हा आमचा धसकाचा घेतला त्याबद्दल आम्हाला स्वागत आहे. आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही कोणी श्रेयवाद करा पण हा ब्रिज झाला पाहिजे. तो काही संघर्ष करायला लागेल, तो वेळ आली तर साखळी उपोषण त्या ठिकाणी करू, आमरण उपोषण त्या ठिकाणी करू, वेळ आली तर रस्ता रोको करायची वेळ आली तरी त्या ठिकाणी करू. कारण शिवसेना रस्त्यावरचीच आहे हो आणि आजच पण शिवसेना संघर्ष करणारी आहे आणि रस्त्यावरची शिवसेना आहे. सम्राट मराठी, त्यामुळे हा काय आम्हाला काय मोठा विषय नाही. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.